आज आपण ब्रेडपासून तयार होणारे ब्रेड रोलची रेसिपी बघणार आहोत। आतून छान मऊसूत आणि वरून अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी होणारे हे ब्रेड रोल्स बनवायला अगदी सोपे आहेत। झटपट तयार होणारी रेसिपी आहे। टिफिनसाठी, ब्रेकफास्टसाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी हा पदार्थ तुम्ही नक्की तयार करून पहा। लहान असो अगर मोठे असो, घरातील प्रत्येकालाच आवडेल अशी ही रेसिपी आहे। तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत। साधारण पाव किलो एवढे हे बटाटे आहेत। त्यासाठी इथे मी एक ब्रेड घेतलेला आहे। तर सुरुवातीला आपल्याला बटाट्यांना बारीक तुकड्यांमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे। या बटाट्यांची आपण भाजी तयार करणार आहोत, त्यामुळे आपण भाजीसाठी ज्या पद्धतीने बटाटा कट करून घेतो त्या पद्धतीने बटाटा कट करून घेतलेला आहे। कढईमध्ये इथे मी 2 चमचे एवढं तेल घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसणाच्या पाकळ्यांचा मी बारीक असा ठेचा तयार करून घेतलेला आहे। हा ठेचा आपण ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपण 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत। 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद घालायची। तेलामध्ये हे छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर जे बॉईल केलेले बटाटे आहेत ते सगळे बटाटे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे। 1 मिनिटभर आपण आता ह्याला छान असं परतून घेणार आहोत। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं। 1 चमचा मी इथे कसुरी मेथी घेतलेली आहे। हातावरती छान अशी कुस्करून यामध्ये घालून घ्यायची। अर्धा चमचा इथे आपण आमचूर पावडर घेतलेली आहे आणि यामध्ये बारीक कटिंग करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची। सगळी भाजी छान अशी परतून घ्यायची आहे। तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता बटाटे थोडेसे मोठे-मोठेच आहेत। आता ह्या बटाट्यांना मी थोडंसं स्मॅश करून घेणार आहे, म्हणजे सगळे मसाले ह्या बटाट्यामध्ये छान असे एकजीव होतात। रोल छान असे टेस्टी तयार करण्यासाठी त्याची भाजी खूप इम्पॉर्टंट असते आणि मस्त अशी आपली इथे चटपटीत अशी भाजी बनवून तयार झालेली आहे। आता ही भाजी आपण थंड करून घेऊया। तोपर्यंत मी ब्रेडच्या साईडच्या कडा आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या ब्रेडच्या साईडच्या कडा कट केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला मधला पोर्शन मिळतो। आता पाण्यामध्ये हा ब्रेडचा मधला पोर्शन आहे तो बुडवून घ्यायचा आणि हाताने ह्या पद्धतीने त्याला प्रेस करून घ्यायचा। आपण जर हा ब्रेड पाण्यात न बुडवता असाच यूज केला तर तो तितकासा वळला जात नाही। त्यासाठी पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा, म्हणजे ब्रेड सॉफ्ट होतो। आणि ह्यामध्ये मधोमध आपण भाजी घालून घ्यायची आहे। ह्याच्या चारी बाजूने ह्याच्या ज्या कडा आहेत त्या बंद करून घ्यायच्या आणि ह्याचा गोलाकार असा मी आकार तयार करून घेणार आहे। गोलाकार, लांबट तुम्हाला ज्या पद्धतीचा हवा आहे त्या पद्धतीचा तुम्ही ह्याला शेप देऊ शकता। तर या पद्धतीने गोलाकार थोडासा लांबट मी इथे शेप तयार करून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही शेप इथे तयार करून घेऊ शकता। तर आता आपण दुसरा रोलसुद्धा तयार करून बघणार आहोत। तर इथे मी हा ब्रेड आहे तो पाण्यामध्ये बुडवून प्रेस करून घेतलेला आहे। याच्या मधोमध मी भाजी भरून घेणार आहे। आता ब्रेड सॉफ्ट आहे त्यामुळे त्याच्या चारी बाजू आहेत त्या छान अशा बंद करून घ्यायच्या आणि याला छान असा आकार तुम्ही पाहिजे तो देऊ शकता। त्या पद्धतीने ह्याला दाबून असा आकार देऊन घ्यायचा आहे। तर हा बघा आपला इथे दुसरा रोलसुद्धा बनवून तयार झालेला आहे। या पद्धतीने आता आपण सगळे रोल तयार करून घेणार आहोत। जर कधी अचानक पाहुणे येणार असतील किंवा टिफिनसाठी करायचं असेल तर अगोदर तुम्ही हे रोल तयार करून ठेवू शकता। तर इथे मी कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये हे रोल घालून घ्यायचे। घालताना साधारण 5 ते 6 एवढेच रोल घालायचे। खूप जास्त जर रोल यामध्ये घातले तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग वडे व्यवस्थित तळले जात नाहीत। मीडियम फ्लेमवरती आपण हे सगळे वडे छान असे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम जर तुम्ही कमी जास्त करत जर हे वडे तळले तर ते वडे नरम होतात। त्यामुळे तळताना नेहमी थोडेसे मीडियम फ्लेमवरतीच हे सगळे वडे तळून घ्यायचे आहेत। वडे बघू शकता अगदी छान असे कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत। एक वडा इथे मी तुम्हाला फोडून दाखवते, हे पहा। आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की वडे अगदी छान असे कुरकुरीत झालेले आहेत। घरातील प्रत्येकालाच आवडेल असा हा पदार्थ आहे। नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।